नमस्कार. ज्ञानदेवांनी रजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी रुजविला तो वाण मराठी, आमची मायबोली आमचा अभिमान मराठी, आमची मायबोली आमचा अभिमान मराठी. सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या माझ्या मराठी मातीचा अभिमान बाळगणाऱ्या सर्वांना माझ्याकडून मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इसवी सनाच्या 12व्या शतकात श्री संत ज्ञानेश्वरांनी जी मराठी भाषा रुजवली, संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत नामदेव यांसारख्या संतांनी जी मराठी भाषा जगविली, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भाषा परकीय आक्रमणांपासून वाचवली आणि कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे यांसारख्या साहित्यिकांनी जी मराठी भाषा वाढवली, त्या मराठी भाषेचा आज आपण गौरव दिन साजरा करत आहोत. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जगतील माय देशातील शिळा, हिच्या संगे जगतील माय देशातील शिळा. अशा तऱ्हेने माझ्या मराठी भाषेची थोरवी गाणाऱ्या ज्येष्ठ कवी, साहित्यकार, नाटककार, कादंबरीकार, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त श्री विष्णू वामन शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. आपली मातृभाषा ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत आणि आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस म्हणजे 27 फेब्रुवारी आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, अशी लढण्याची उर्मी देणारे कुसुमाग्रज आज मराठी माणसाच्या मनामनात बसलेले आहे. मराठी भाषा ही सर्वांग सुंदर भाषा आहे. मराठी भाषेला हजारो वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. मराठी भाषेचा उगम संस्कृत भाषेच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोली भाषेपासून झाला. आपल्या पूर्वजांनी आपल्याला आपल्या साहित्यातून, संस्कृतीतून मराठी भाषेचा संपन्न असा वारसा दिलेला आहे आणि तो जतन करणे आणि वाढवणे हे आपल्या आजच्या पिढीचे कर्तव्यच आहे. आज आपण निरनिराळ्या भाषा शिकत आहोत, आपल्याला अवगत होत आहेत, पण ह्या शिकत असतानाच आपण आपल्या मराठी भाषेचा झेंडा रोवायलाच हवा. कारण भाषा टिकली तर संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तर प्रगती होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.